नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 90 वर्षाहून अधिक जगायचे असेल तर ह्या नियमांचे पालन करा. कोणते आहेत ते नियम? चला तर मग आपण पाहूया. तुम्हाला माहित आहे का, सकाळी उठल्यानंतरचा पहिला तास तुमचं आयुष्य 90 वर्षाहून जास्त जगायला मदत करू शकते. हे ऐकायला थोडं आश्चर्यकारक वाटेल, परंतु हे खरं आहे. बरेच लोक दररोज सकाळी अगदी न्याहारी होण्याच्या आधीच नकळतपणे स्वतःच्या दीर्घायुष्याला धोका देत असतात किंवा धक्का देत असतात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहे, ज्या सकाळच्या सवयी आहे ज्या तुम्हाला 90 वर्षापेक्षा जास्त आयुष्य जगण्यासाठी. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अशा 7 सकाळच्या सवयी की ज्या 90 वर्षापेक्षा जास्त आयुष्य जगण्यासाठी लोकांमध्ये आढळतात. आणि त्यापैकी एक सवय तर फक्त 30 सेकंदाची आहे, पण ती तुमचं आयुष्य वाढवू शकते. हे असे रहस्य आहे जे बहुतांश डॉक्टर तुम्हाला सांगत नाही, पण यामागचा वैज्ञानिक आधार ठाम आहे. तर आपण बघूया की बाबूरावांची गोष्ट. हे वयाच्या 65व्या वर्षापासून बाबूरावांचे अनेक मित्र आरोग्याच्या गंभीर अडचणीत येत आहेत. हृदयविकार, स्मरणशक्ती कमी होणे, चालण्यात अडचण येणे. पण आज बाबूराव 93 वर्षाचे असूनही ते स्वतंत्र राहतो. स्वतःची कार चालवतात आणि आठवड्यातून 3 वेळा आंब्याच्या बागेत काम करण्यासाठी जातात. त्यांचं गुपित काय आहे? हे फक्त जनुकामुळे होत नाही, कारण त्यांच्या कुटुंबातले अनेक लोक 75 वर्षाचे वयही गाठू शकले नाहीत. पण बाबूरावांच्या आयुष्यात खरा बदल घडला तो त्यांनी वयाच्या 65व्या वर्षी एक आरोग्यविषयक कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर. तिथे त्यांना काही विशिष्ट सकाळच्या सवयी समजल्या आणि त्यांनी त्या रोजच्या जीवनात आणल्या. त्या सध्या सवयीने त्यांच्या आरोग्याचा संपूर्ण प्रवासच बदलून गेला. जेव्हा त्यांचे इतर मित्र कमकुवत होते तेव्हा बाबूराव अधिक तंदुरुस्त होत होता. मी त्यांना विचारलं, हे कसं शक्य आहे? तेव्हा ते थेट म्हणाले, मी सकाळी उठल्यानंतर जे करतो त्याने माझे आयुष्य वाचवलं. आणि आज मी तीच बाबूरावांची सकाळची सवय तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही तयार आहात ना अशी सवय जाणून घेण्यासाठी, जी तुमचं आरोग्य 60 नंतरही मजबूत ठेवू शकते? तर मग सुरुवात करूया. पहिली सवय आहे उठता क्षणी पाणी पिणे. तुम्हाला माहित आहे का, आता तुमच्या शरीरात काय चालू आहे? जर तुम्ही अजून पाणी प्यायले नसाल तर तुमचे रक्त जास्त चिकट झाले आहे, ज्यामुळे तुमच्या हृदयावर आणि मेंदूवर अनावश्यक ताण येतो. 90 वर्षापर्यंत जगणारे लोक सकाळी उठल्यावर पहिले काय करतात? तर मोबाईल बघत नाहीत, टीव्ही लावत नाहीत. ते पहिले पाणी पितात. आणि हे त्वरित पाणी पिणे खूप महत्त्वाचे आहे. हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील शास्त्रज्ञांनी असे स्पष्ट केले आहे की झोपेत शरीर निर्जलित होते आणि सकाळी उठल्यावर त्याचा परिणाम रक्तावर, हृदयावर आणि मेंदूच्या लहान रक्तवाहिन्यावर होतो. त्यामुळे वृद्धत्व लवकर सुरू होते. वसुधाताईचं उदाहरण पहा. 72व्या वर्षी त्यांना मूत्रपिंडाचा जणू त्रास झाला होता. सतत थकवा येणे आणि विसरण्याची सवय लागली होती. डॉक्टरांनी डायलिसिसचा विचार करत होते, पण त्यांनी दररोज सकाळी उठताच बेडवरून उठल्यापूर्वीच अर्धा लिटर प्यायला सुरुवात केली आणि 60 दिवसात त्यांच्या मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेत 28% सुधारणा झाली. त्यांनी सांगितले, डॉक्टरांनी जेव्हा मला तपासलं तेव्हा ते थक्क झाले. त्यांनी विचारलं, कुठलं औषध सुरू केलं? तेव्हा मी म्हणाले, फक्त सकाळी पाणी प्यायला सुरुवात केली. तुम्ही काय करायचं? अगदी साधं आहे. आज झोपण्यापूर्वी तुमच्या बेडजवळ एक मोठा पाण्याचा ग्लास ठेवून द्या.
सकाळी डोळे उघडताच पाय जमिनीवर ठेवण्याच्या आधी तो पाण्याचा ग्लास घ्या. ते पाणी प्या. कॉफी नाही, चहा नाही, फक्त पाणी. तेही खोलीच्या तापमानाचं. कारण खूप थंड पाणी शरीराला धक्का देऊ शकतं. ही सवय इतकीच नित्य नियमित करा. असे तुम्ही रोज दात घासता. झोपेतून उठल्यानंतर शरीर तहानलेलं असते. त्याला अजून थांबवू नका. तर तुम्ही ही एक छोटी पण प्रभावी सवय सुरू करणार का? जी तुमचं हृदय आणि मूत्रपिंड निरोगी ठेवू शकते आणि तुमचं आयुष्य वाढवू शकते. जगातले जे लोक दीर्घायुष्य जगतात ना, त्यांच्यासाठी ही गोष्ट ऐच्छिक नाहीच. त्यांच्या जगण्याच्या सवयीचा ती भाग असते. तुम्ही ही सवय आधीच लावली आहे का? नसेल तर मग कधी सुरुवात करणार? उद्याची सकाळ ही तुमच्या आयुष्यातील खूप मोठा बदल घडविणारी ठरू शकते. दुसरी सवय, सकाळच्या नैसर्गिक प्रकाशात स्वतःला काही वेळ ठेवणे. तुम्हाला माहीत आहे का? पण सकाळी उठल्यावर जर तुम्ही लगेच सूर्यप्रकाशात वेळ घालवत नाही तर तुम्ही तुमच्या शरीराच्या नैसर्गिक घड्याळाला, जे आपल्या झोप आणि जागेच्या वेळी नियंत्रित करते, ते गोंधळात टाकत आहात. जर तुम्ही उठल्यावर 30 मिनिटात सूर्यप्रकाश घेत नाही तर तुम्ही दीर्घायुष्यासाठी खूप महत्त्वाच्या सवयीकडे दुर्लक्ष करत आहात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन एजिंगच्या संशोधनात असे दिसून आलंय की सकाळी उठल्यावर अर्ध्या तासात जर तुम्ही सूर्यप्रकाशात काही वेळ घालवलात तर शरीरात मेलाटोनिन नावाचं झोपेसाठी महत्त्वाचं हार्मोन दिवसातून 73% जास्त प्रमाणात तयार होतं. डॉक्टर प्रशांत मोहिते, जे शरीराचे नैसर्गिक घड्याळ आणि वृद्धत्वावर काम करतात, ते सांगतात की सकाळच्या सूर्यप्रकाशात थेट संबंध शरीराच्या हार्मोन्सच्या सक्रियेशी आणि मेंदूचं काम याचं नियंत्रण असते. जर सकाळचा प्रकाश शरीराला मिळाला नाही तर 70 नंतर मेंदूविषयी आजार होण्याचा धोका 37% वाढतो. सकारामचा अनुभव बघा. वयाच्या 75व्या वर्षी त्याला झोप येत नव्हती. अनेक वर्षे त्यांनी झोपेसाठी औषधे, महागड्या गोळ्या वापरून पाहिल्या, पण काहीच फरक पडला नाही. शेवटी डॉक्टरांनी त्याला एकच सल्ला दिला, उठता क्षणी हवामान कसेही असलं तरी 10 मिनिट घराबाहेर जा. फक्त 2 आठवड्यात सकाराम पटकन झोपायला लागला आणि त्याची झोपही अधिक शांत झाली. त्याला सगळ्यात मोठा धक्का बसला तो दुसऱ्या फायद्याने. रक्तदाब 15 पॉईंट्सनी कमी झाला आणि दुपारी येणारा थकवा आणि सुस्ती गायब झाली. हे सगळं फक्त एवढंच केल्यामुळे की सकाळी कॉफी घरात न घेता अंगणात बसून घ्यायला त्यांनी सुरुवात केली. मग अजून का थांबायचं? उद्याची सकाळ ठरवा. उठल्यानंतर 30 मिनिटाच्या आत काही वेळ सूर्यप्रकाशात घालवा. जरी आकाश ढगाळ असलं तरीही घराबाहेरचा प्रकाश घराच्या आतील प्रकाशापेक्षा 50 ते 100 पट जास्त प्रभावी असतो आणि आपल्या मेंदूला आवश्यक ती प्रकाश लहरी तोच देतो. बाहेर जाता येत नसेल तरी उघड्या खिडकीजवळ बसणेही उपयोगी ठरतं. खूप थंडी किंवा वाईट हवामान असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने रेड लाईट थेरपी लॅम्प वापरता येतो. पण नैसर्गिक प्रकाश हा नेहमीच सर्वोत्तम उपाय असतो. हे फक्त झोपेसाठी नाही, हे तुमच्या संपूर्ण जैविक घड्याळाला पुन्हा सुरळीत करण्यासाठी आहे. हे शरीराच्या पेशीवर होणारे वृद्धत्वाची प्रक्रिया हळू करतो. मग उद्या सकाळी तुम्ही तुमच्या शरीराला एक नवी ऊर्जा देणार का? फक्त एक पाऊल घराबाहेर आणि टाकायचं आहे, कारण तुमचं शरीर याच संकेताची वाट पाहतंय निरोगी आयुष्य जगण्यासाठी. आता बघूया तिसरी सवय, न्याहारीपूर्वी सौम्य हालचाल. सकाळी कॉफी प्यायच्या आधी
तुम्ही काय करता यावर तुमच्या सांध्याच्या स्थितीत 80व्या वर्षी कशी असेल ते ठरू शकते. बरेच लोक सकाळी उठल्यावर न्याहारीपर्यंत काहीच हालचाल करत नाहीत आणि त्यामुळे शरीरात सूज निर्माण करणाऱ्या प्रक्रिया सुरू होतात, ज्या सांध्यांच्या झिजण्याला गती देतात. मेयो क्लिनिकच्या संधिवात तज्ज्ञांनी असे सिद्ध केले आहे की सकाळच्या सौम्य हालचालीमुळे वृद्धांमध्ये सांध्यांच्या झिजण्याचा धोका 65% कमी होतो. डॉक्टर लिसा मनेरो मेयो क्लिनिकच्या वृद्ध आरोग्य विभागाच्या प्रमुख सांगतात, सकाळी न्याहारीपूर्वी केलेल्या सौम्य हालचालीमुळे अँटोफिजा नावाची एक प्रक्रिया सुरू होते, जी शरीरात पेशींची साफसफाई करते आणि सांध्यांचं आयुष्य वाढवते. आमच्या अभ्यासात असेही दिसून आले की जे लोक न्याहारीच्या आधी हालचाल करतात त्यांच्यात शरीरात सूज वाढवणारे घटक कमी असतात. इंदुताईचे उदाहरण बघा. वय 68 वर्ष. ती संधिवाताच्या वेदनाने इतकी त्रस्त झाली होती की तिच्यावर गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया करण्याची सुद्धा वेळ आली होती. शेवटच्या प्रयत्नात तिच्या फिजिओथेरपिस्टनी तिला सल्ला दिला, उठल्यावर काहीही खाण्यापूर्वी 7 मिनिट सौम्य हालचाली करा आणि त्यामुळे तिच्या आयुष्यात मोठा बदल घडून आला. फक्त 3 महिन्यात इंदुताईच्या वेदना इतक्या कमी झाल्या की डॉक्टरांनी त्यांची गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया रद्द केली. माझं सक्रिय आयुष्य आता संपलं असं वाटत होतं असं त्या म्हणाल्या, पण आता मी पुन्हा माझ्या नातवंडाबरोबर खेळू शकते आणि या सगळ्यांची सुरुवात फक्त काही मिनिटाच्या सकाळच्या हालचालीने झाली होती. उद्या सकाळी पाणी प्यायल्यानंतर पण काही खाण्याआधी किंवा कॉफी प्यायच्या आधी फक्त 5 ते 10 मिनिट सौम्य हालचालीसाठी राखून ठेवा. यात उद्देश मोठा व्यायाम करण्याचा नाहीच, तर सांधे आणि स्नायूंचा हळूवार हलवून जाग करण्याचा आहे. टाचा, गुडघे, कंबर, खांदे आणि मनगट यांच्या छोट्या गोलाकार हालचालीने फिरवणं सुरू करा. उभे राहून थोडं डावीकडून उजवीकडून झुला. शक्य असेल ते बोटांनी पायाला स्पर्श करा किंवा थोडंसं पुढं झुका. मुख्य म्हणजे ही हालचाल सातत्यपूर्ण आणि सौम्य असली पाहिजे, जी तुमच्या शरीराला सकाळी गती देईल. सकाळी उठल्यावर शरीर जड वाटतंय का, ते काहीतरी सांगतंय याकडे दुर्लक्ष करू नका. हीच ती छोटीशी वेळ जी तुमच्या दीर्घ आयुष्याच्या दाराचं कुलूप उघडू शकते. जर तुम्ही अजूनही शांत बसलात तर ते फायदे निष्क्रियच राहतील. हे काही मिनिट तुम्ही स्वतःसाठी राखून ठेवल्यास पुढचे अनेक वर्ष सांधे मजबूत राहतील. 85 किंवा 90 वर्षीही तुम्ही चांगले चालणं, उठणं आणि बसणं शक्य होईल. यावर तुमचा विश्वास आहे का? हे शक्य होतं, पण ते नशिबावर नाही, तर या लहान पण नियमित सकाळच्या सवयीवर अवलंबून आहे. तुम्ही ही सवय स्वीकारणार का? आता बघूया चौथी सवय, 30 सेकंदाची श्वसनाची सवय. ही फक्त 30 सेकंदाची श्वसन पद्धती आहे, पण जवळपास प्रत्येक दीर्घायुषी व्यक्ती सकाळी ही सवय पाळते आणि तरीही बरेच लोक या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत. आणि मी सांगते, सकाळी तुम्ही असा श्वास घेतात तसा तुमचा पूर्ण दिवस घडतो. हाच श्वास तुम्हाला दीर्घ आयुष्य देऊ शकतो किंवा तुमचं आयुष्य कमी सुद्धा करू शकतो. ब्लू झोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगभरातल्या भागांमध्ये जिथे लोक सहज 100 वर्षापर्यंत जगतात, तिथे केलेल्या संशोधनातून असे दिसून आले की हे लोक एक विशिष्ट श्वसन पद्धती नियमित करत असतात, ज्यामुळे शरीराचा ताण 48% पर्यंत कमी होतो. डॉक्टर मायकेल कोहेन, जे इटली येथे दीर्घायुष्याचे संशोधन करतात, ते सांगतात की आम्ही पाहिलं की सकाळी
ठरवून श्वसन सराव करणाऱ्या लोकांमध्ये आणि न करणाऱ्या लोकांमध्ये खूप मोठा फरक दिसतो. विशेषतः सूज आणि तणाव हार्मोनच्या पातळीत ही साधी सवय तुम्ही वॅगस नर्वला सक्रिय करते, जे शरीराला सांगते की ते सुरक्षित आहे आणि दीर्घायुष्यासाठी लागणारी ऊर्जा वापरण्यास हरकत नाही. इटलीच्या डोंगराळ भागातील जिथे बरेच पुरुष 95-96 वर्षापर्यंत जगतात, तिथे रोज सकाळी हे लोक घराबाहेर उभे राहून काही खोल लयबद्ध श्वास घेतात. संशोधकांनी त्यांच्या हृदयाच्या ठोक्याच्या स्थितीत म्हणजेच हार्ट रेट व्हेरिएबिलिटी आणि तणाव हार्मोन कोर्टिसोल मोजलं आणि त्यांचे नमुने तरुण लोकांसारखे होते. एका 96 वर्षाच्या मेंढपाळ म्हणाला, मी सकाळी श्वास घेऊन शरीर तयार करतो. जेव्हा मी हे करत नाही तेव्हा दुपारी थकवा जाणवतो आणि डोकंही काम करत नाही. हीच आहे ती 30 सेकंदाची सवय जी तुमचं आरोग्य बदलू शकते. सकाळी पाणी प्यायल्यानंतर आणि शक्यतो सूर्यप्रकाशात बसून 4, 7, 8 श्वसन तंत्र वापरा. 4 सेकंद नाकाने श्वास घ्या, 7 सेकंद श्वास थांबवा आणि 8 सेकंद तोंडाने हळूवार सोडताना हू सारखा सौम्य आवाज करा. हे 3-4 वेळा करा, बस इतकंच. हे 30 सेकंद शरीराला सांगतात, आता तणाव नको, आता आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे. हे अगदी साधं वाटतं ना, पण विज्ञान सांगतंय की यामुळे रक्तदाब कमी होते, सूज कमी होते आणि शरीरातील तणाव घटकही कमी होतात. तर उद्याची सकाळ ही 30 सेकंदाची सवय तुम्ही सुरू करणार का? कदाचित हीच सवय तुमच्या आरोग्याच्या गुंतवणुकीवरचा सगळ्यात मोठा तुमचा नफा ठरू शकते. तुम्ही आता हे वाचत असताना आपण काय करतो तर आपण पूर्ण श्वास घेत नाहीत. कदाचित आपण पूर्ण श्वास घेतच नाही. आपल्यापैकी बहुतांश लोक फक्त 30% फुफ्फुसाची क्षमता वापरून हलकासा अपुरा श्वास घेतात. ही सवय उद्यापासून हळूहळू बदलायला हवी. आता आपण पाहू 5वी सवय, प्रोटीन आणि फायबरयुक्त सकाळचा आहार. तुमचं रोजचं न्याहारीचं जेवण शांतपणे पण सातत्याने तुमचं दीर्घायुष्य कमी करत असेल तर खरं सांगायचं तर अनेक लोक सकाळी जे खातात त्यामुळे त्यांच्या शरीरात वाढतं वृद्धत्व सुरू होतं आणि हे कळतं तेव्हा बराच उशीर झालेला असतो. दीर्घायुष्य अभ्यासणाऱ्या तज्ज्ञांनी अशा काही खास सकाळच्या आहार पद्धती त्यांनी सांगितल्या आहे, ज्या शरीरातील सूज कमी करणाऱ्या घटकांमध्ये 53% घट करू शकतात. डॉक्टर कविता घाटगे, दीर्घ आयुष्य पोषण संस्थेच्या मुख्य संशोधक सांगतात की दिवसाची पहिली थाळी आपल्या शरीराच्या चयापचय पद्धतीला दिशा देते आणि याचा थेट संबंध येतो तो इन्शुलिन नियंत्रण करणे, पेशीच्या दुरुस्ती आणि शरीरात होणाऱ्या सुजेशी असतो. आमचं संशोधन सांगतं की सकाळच्या जेवणात किमान 25 ग्रॅम प्रोटीन आणि 8 ग्रॅम फायबर असेल तर शरीरात सकारात्मक बदल घडू शकतो. प्रभाकर रावांचं उदाहरण बघा. 68व्या वर्षी त्यांनी प्री डायबिटीज आणि शरीरात सूज वाढल्याने निदान झालं. वजन जास्त नव्हतं तरी डॉक्टर म्हणाले 2 वर्षात मधुमेह होण्याची शक्यता आहे. औषध सुरू न करता त्यांनी आहार तज्ज्ञांच्या मदतीने फक्त सकाळच्या आहाराचाच बदल केला. आधी ब्रेड आणि कॉफी घेत असलेले प्रभाकर रावांनी आता प्रोटीन आणि फायबरयुक्त न्याहारी घ्यायला सुरुवात केली. 6 महिन्यात त्यांचे सर्व रक्त तपासणीचे निकाल सामान्य झाले. मी फक्त एक गोष्ट बदलली, माझे सकाळचं जेवण, असं प्रभाकर राव म्हणाले. डॉक्टरांना विश्वास बसला नाही की एवढा मोठा बदल एका जेवणामुळे शक्य होईल. मग तुमच्यासाठी काय फॉर्म्युला आहे? चांगल्या प्रतीचे प्रोटीन जसं की अंडी, ग्रीक दही किंवा वनस्पतीजन्य प्रोटीन. यात फायबर भरपूर असलेले घटक जसे बेरीज,
चिया बिया, ओट्स किंवा भाज्या आणि त्यात घालावा आरोग्यदायी चरबीयुक्त काहीतरी, जसं की सुकामेवा किंवा ऑलिव्ह ऑइल. एक गोष्ट लक्षात ठेवा, सकाळी 10 वाजेपर्यंत साखर आणि पांढऱ्या मैद्याचे पदार्थ पूर्णपणे टाळा, कारण ते शरीरात इन्शुलिनचा अचानक वाढवणारा ताण निर्माण करतात आणि वृद्धत्व जलद गतीने घडवतात. तुम्ही ही सवय उद्यापासून सुरुवात करू शकता का? हे फार वेळ खाऊ नये. तुम्ही आधीच न्याहारी करता, फक्त त्यात थोडा बदल हवा. शरीराला आधार देणाऱ्या सवयी निवडा, तक्रार निर्माण करणाऱ्या नव्हे. तुमची आत्ताची न्याहारी 70 नंतर तुमचे आरोग्य धोक्यात आणणारी आहे का? उद्यापासून बदल करा आणि काही दिवसातच फरक तुम्हाला जाणवेल. उद्याची न्याहारी काय असणार तुमच्यासाठी? लहान गोष्टी वाटते, पण वर्षानुवर्ष तिचा परिणाम खूप मोठा असतो. आता बघूया 6वी सवय, सकाळी सामाजिक संवाद. सकाळी कोणाशी तरी थोड्या गप्पा मारणं ही एक सवय जी कोणत्याही महागड्या सप्लिमेंटपेक्षा अधिक शक्तिशाली आहे, कारण ती मानवी स्पर्शातून येते आणि हाच संबंध शरीरासाठी अमूल्य असतो. तुम्हाला माहीत आहे का, एकटेपणा शरीरावर इतका परिणाम करत असतो की जसं दररोज 15 सिगारेट ओढल्यावर होतो. पण महत्त्वाचं एवढंच नाही की तुम्ही संवाद साधता, तर तो संवाद सकाळी होणे तितकेच महत्त्वाचे आहे. हार्वर्ड विद्यापीठाच्या 80 वर्षाच्या संशोधनात असे दिसून आले की सकाळी 10 वाजण्याआधी जे कोणी अर्थपूर्ण संवाद साधतो त्यांचा मृत्यूदर 29% कमी होत असतो. डॉक्टर रॉबर्ट मिलर या अभ्यासाचे प्रमुख सांगतात, सकाळी मानवी संपर्कामुळे काही विशिष्ट मेंदूतील रसायने सक्रिय होतात आणि जी संपूर्ण दिवस तुमच्या हृदय आणि रोगप्रतिकारशक्तीला आधार देत असतात. जपानमधील ओकिनावा या भागात, जिथे जगातील सर्वात जास्त जगणारे लोक राहतात, तिथे संशोधकांनी 100 वर्षापर्यंत जगणाऱ्या लोकांमध्ये एक अतिशय सुंदर सवय पाहिली. रोज सकाळी ते थोडा वेळ शेजाऱ्याशी गप्पा मारतात, हसतात, विचारपूस करतात. दररोज सकाळी शेजारी एकमेकांना भेटतात, अगदी थोड्या वेळासाठी का होईना. काही जण फक्त 5 मिनिट गप्पा मारतात आणि मग आपल्या कामाला निघून जातात. एक 97 वर्षाची आजी म्हणाली, जर मी सकाळी कोणाशी बोलले नाही तर माझा संपूर्ण दिवस विस्कटलेला वाटतो. आम्ही रोज सकाळी एकमेकांची विचारपूस करतो, हाच आमच्या जगण्याचा मार्ग आहे. त्यामुळेच आम्ही इतके दीर्घायुष्य जगतोय. संशोधकांनी त्यांच्या शरीरातल्या सूज वाढवणाऱ्या घटकांचे मोजमाप केले आणि ते सामाजिकदृष्ट्या एकटे राहणाऱ्या वृद्धांशी तुलना केली, तर फरक इतका मोठा होता की त्यांची जैविक वय दशकभर लहान असल्यासारखं वाटलं. ही सवय तुमच्याही आयुष्यात यावी यासाठी उद्यापासून हे 3 साधे उपाय तुम्ही करून पहा. नंबर 1, सकाळी एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकाला फोन करा. अगदी 2-3 मिनिट जरी बोलला तरी चालेल. नंबर 2, जर तुम्ही कुटुंबात राहत असाल तर फक्त पाहून निघणं न करता सकाळी एकमेकाशी 2 शब्द प्रेमाचे बोलावे. नंबर 3, जर तुम्ही एकटे राहता तर आठवड्यातून एकदा तरी शेजारी किंवा मित्रांबरोबर सकाळच्या वेळेस भेटण्याची सवय लावा. हे सगळं शक्य नसेल तरी चहा घेताना चहावाल्यासोबत किंवा दुकानात कॅशियरशी गोडसं बोलणं हे सुद्धा तुमच्या शरीरावर सकारात्मक परिणाम करतं. मुख्य मुद्दा एकच आहे की सकाळच्या वेळेत मानवी संपर्क ही सवय दात घासण्यासारखी अनिवार्य मानायची आहे. तुम्ही उद्यापासून ही सवय सुरू करणार आहात ना? तुम्ही कितीही चांगले सप्लिमेंट घेतले किंवा व्यायाम केला तरी मानवी नातेसंबंधाशिवाय शरीर दीर्घकाळ तंदुरुस्त राहू शकत नाही. उद्याची सकाळ तुमच्यासाठी खास असू शकते. कुणाशी तरी संवाद साधा, कारण तुमचे शरीर या प्रेमळ सिग्नलची वाट पाहते, जे दीर्घायुष्याचे दरवाजा उघडू शकतं. आणि
7वी सवय आता बघूया. तर 7वी सवय आहे उद्देशपूर्ण कृतज्ञतेचा सराव. ही एक मानसिक सवय आहे जी जवळपास प्रत्येक दीर्घायुष्य व्यक्ती दररोज सकाळी अगदी न चुकता पाळते. ही फक्त कृतज्ञ रहा अशी सांगणारी सवय नाहीये, तर एक विशिष्ट परिणामकारक पद्धत सुद्धा आहे जी तुमच्या मेंदू आणि शरीरात दीर्घायुष्यवर्धक प्रक्रिया सुरू करते. येल विद्यापीठाच्या संशोधकांनी असे शोधले आहे की सकाळी कृतज्ञतेचा सराव केल्यामुळे वृद्ध होत असलेल्या मेंदूंची रचना प्रत्यक्ष बदलते आणि तणाव वाढीचे हार्मोन कोर्टिसोल 23% कमी होते. डॉक्टर सारा जेनिकिन्स ज्या वृद्धांमधील मेंदूच्या लवचिकतेवर संशोधन करतात त्या सांगतात की सकाळच्या कृतज्ञतेमुळे मेंदूतील प्रीफ्रंटल कॉर्टेक्समध्ये असे नमुने दिसतात की जे तरुण व्यक्तीसारखी असतात आणि हा भाग निर्णय घेणे, भावना नियंत्रण ठेवणे आणि विचाराचे संतुलन करणे यासाठी महत्त्वाचा असतो. पण लक्षात ठेवा, हा सराव सकाळी उठल्यानंतर पहिल्या 1 तासात केला तरच त्याचा परिणाम जास्त होतो. सुनंदाताईचं उदाहरण आता आपण बघू. खूप प्रेरणादायक आहे. 74व्या वर्षी त्यांनी उच्च रक्तदाबाचा त्रास होता जो औषधावरही नियंत्रणात येत नव्हता. हृदयाची कार्यक्षमता बिघडते की काय अशी डॉक्टरांना आता भीती वाटत होती. कृतज्ञतेवर झालेले संशोधन कळल्यावर त्यांनी एक साधी सवय सुरू केली. रोज सकाळी काही मिनिटं स्वतःच्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणे. फक्त 3 महिन्यात त्यांच्या रक्तदाबात सुधारणा झाली आणि हृदयाच्या कार्यक्षमतेचा एक मुख्य निर्देशक हार्ट रेट व्हेरिएबिलिटी यात तब्बल 31% वाढ झाली. डॉक्टरांनी त्यांना विचारले, कोणते औषध बदललं? त्यावर सुनंदाताईंनी हसून उत्तर दिलं, औषध नाही डॉक्टर, फक्त सकाळचा विचार बदलला. सुरुवातीला डॉक्टरांनाही विश्वास बसला नाही, पण वेळोवेळी आलेल्या तपासणीचे परिणाम पाहून त्यांनाही आता खात्री पटली होती. आणि ही आहे ती 2 मिनिटाची सवय जी तुमचंही आरोग्य बदलू शकते. श्वसन सरावानंतर लगेच तुमचा हात छातीवर ठेवा आणि तुमच्या शरीरातल्या 3 विशिष्ट भागावर मनापासून कृतज्ञता व्यक्त करा. उदाहरणार्थ, माझ्या डोळ्यांसाठी मी कृतज्ञ आहे कारण ते मला माझ्या नातवंडाचे हसरे चेहरे पाहू देतात. माझ्या पायांसाठी मी कृतज्ञ आहे कारण अजूनही ते मला पाहिजे तिथे घेऊन जातात. माझ्या हृदयासाठी मी कृतज्ञ आहे कारण इतकी वर्ष माझ्यासाठी प्रामाणिकपणे धडधडतंय. आणि महत्त्वाचं म्हणजे ही कृतज्ञता संकल्पनात्मक न राहता ठोस आणि स्पष्ट असावी आणि केवळ बाह्य परिस्थिती नव्हे तर स्वतःच्या शरीराकडे लक्ष केंद्रित करून ती व्यक्त केली गेली असली पाहिजे. ही कोणती जादू नाहीये, ही अशी एक साधी पण प्रभावी सवय आहे जी आपल्या मज्जा संस्थेच्या म्हणजेच नर्वस सिस्टीम कार्यामध्ये थेट परिणाम घडवते. आणि याचा फायदा केवळ शरीरातील सूज कमी होण्याकरता नाही तर रोगप्रतिकार क्षमता सुद्धा वाढवते, मन शांत करते आणि दीर्घायुष्य मिळवून देण्यासाठी सुद्धा हिचा उपयोग होतो. ही 2 मिनिटाची सवय उद्यापासून करून पाहणार का? ना यासाठी कुठलाही खर्च आहे, ना काही महागडी उपकरणं आहे, पण ही सवय तुमचं आयुष्य प्रत्यक्षात वाढवू शकतं. आज तुम्ही तुमच्या शरीराचे आभार मानलेत का? जे शरीर जे दिवस रात्र कुठलीही तक्रार न करता तुमच्यासाठी काम करतंय, की नेहमीसारखं फक्त त्रुटीवरच लक्ष केंद्रित केलं? कारण तुम्ही जसे विचार करता तसे तुमचे शरीर वागायला लागतं. तुमचं मन तुमच्या शरीरावर प्रभाव टाकतं आणि ते खरोखरच तुमची कार्यपद्धती बदलवून टाकतं. आता तुम्हाला त्या 7 सकाळच्या सवयी माहीत आहेत ज्या 60 वर्षानंतर तुमचं आरोग्य पूर्णपणे बदलू शकतात आणि तुम्हाला 90 वर्षापेक्षा जास्त वय गाठलेल्या तेजस्वी तंदुरुस्त लोकांच्या गटात
तुम्हाला सामील होण्याची शक्यता ते वाढवू शकतात. तुम्हाला परिपूर्ण बनवायची गरज आहे. ते 7 पैकी फक्त 3 सवयी पाळल्या तरी तुमच्या शरीरात मोठा बदल घडून येतो. तुम्हाला बाबूराव आठवतोय का? त्याने फक्त 2 सवयींनी सुरुवात केली आणि मग हळूहळू इतर सवयी अंगीकारल्या. म्हणून महत्त्वाचं आहे सुरुवात करणं. ती परिपूर्ण वेळ शोधत बसू नका. ती कधीच येत नाही. तुमचं सकाळचं रुटीन तुमचे शरीर तारुण्याकडे नेणार आहे की वृद्धत्वाच्या दिशेने हे आज तुम्हीच ठरवायचं आहे. हे काही ऐच्छिक किंवा आलिशान सवयी नाहीत. या प्रत्येकाने अवलंबणे गरजेचे आहे. जो फक्त 90 वर्ष जगायचं विचार करतो आहे किंवा ज्याला 90 वर्षापर्यंत जगायचं आहे, त्यांनी स्वप्न बघितलं आहे की 90 वर्षापर्यंत मला जगायचं, तर तिथे पोचावेला उत्साह, स्पष्ट विचार आणि आयुष्यातला उद्देश टिकवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच या 7 सवयीपैकी उद्यापासून तुम्ही कुठली सवय सुरू करणार? तुमचं भविष्य फक्त तुमच्याच हातात आहे. आणि आता तुम्ही जो निर्णय घेणार आहात तोच तुमच्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी दिशा ठरणार आहे. जर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरली असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा आणि अशाच आणखी आयुष्य बदलविणाऱ्या आरोग्य टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.